नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पवार. निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे हे वाहण्यास लागलेले आहेत. अनेक उमेदवारांनी प्रत्यक्षात प्रचारात उडी घेतलेली आहे. त्या दरम्यान अनेक उमेदवारांचे रील्स, काही उमेदवारांचे फोटो हे व्हायरल होत आहेत. अनेक उमेदवार 50-50 लाखाच्या गाड्यांमध्ये फिरताना हातात भाकरी घेऊन चटणी खाताना आपल्याला दिसत आहेत. तर काही उमेदवार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी हितगुज करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात काल परवाच आमच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन कांद्याचा जो ढीग पडलेला होता त्या ढिगामधून कांदे भरण्यास मदत करण्याचं काम त्यांनी तिथे केलेलं आहे. थोडंसं बघून आश्चर्य वाटला, थोडा आनंदही झाला आणि थोडं दुःखही झालं. आनंद असा झाला की शेतकऱ्याच्या कष्टात त्यांनी थोडासा हातभार लावला, परंतु दुःख असं झालं की ज्या गोष्टीसाठी त्या शेतकऱ्याने, त्या मतदार राजाने त्यांना निवडून दिलं होतं, 5 वर्ष संसदेत पाठवलं होतं, ती गोष्ट म्हणजे की त्या स्थानिक प्रश्नांवर संसदेत आवाज उठवणं. परंतु हे सगळं घडत असताना 5 वर्षात ज्या शेतकऱ्याचं पूर्ण अर्थकारण हे कांद्यावर अवलंबून आहे, शेतकऱ्याचं पूर्ण जीवनमान हे कांद्यावर अवलंबून आहे, अशा या कांद्याने 5 वर्षात अनेक वेळा चढ उतार बघितलेला आहे. आता गेल्या 4 महिन्यापूर्वी तुम्ही बघाल तर ऐन दुष्काळात शेतकऱ्याने कांदा पिकवला आणि त्या कांद्यावर ऐन वेळेला निर्यात बंदी ही लादली गेली. कारण असं दाखवलं गेलं की स्थानिक तुटवडा, देशांतर्गत तुटवड्यामुळे ही निर्यात बंदी लागू केली. शेतकऱ्याला वाटलं होतं की 31 मार्चपर्यंत ही निर्यात बंदी राहील, नंतर ती उठून जाणार होती. परंतु पुन्हा एकदा ती निर्यात बंदी कंटिन्यू केली गेली आणि ह्या वेळेस सुद्धा स्थानिक जे खासदार आहेत त्यांनी ब्र शब्द सुद्धा त्याविषयी काढला नाही. मागच्या निर्यात बंदीच्या वेळेस तर काढलाच नाही, परंतु ह्या निर्यात बंदीच्या वेळेस सुद्धा निर्यात बंदी वाढवली तरी सुद्धा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला नाही, हा प्रश्न मांडला नाही. तर मतदार राजाचं एकच म्हणणं आहे की ताईसाहेब, आम्ही तुम्हाला आमचे कांदे भरण्यासाठी निवडून नाही दिलं, तर आमचे प्रश्न संसदेत मांडण्याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आमचे कांदे भरण्याकरता आमचा शेतकरी हा सक्षम आहे. शेतकऱ्याला तुमचे कांदे भरण्याची मदत नको आहे की शेतकऱ्याला कांद्याला हमी भाव कसा मिळेल, कांद्याला रास्त भाव कसा मिळेल, याच्यासाठी तुमची गरज आहे. म्हणून ताईसाहेबांना व तसंच अनेक इतर सर्व खासदारांना माझं एक सांगणं आहे की उगाच इलेक्शनच्या काळात हे कांदे भरण्यासारखी नौटंकी न करता तुम्ही खरोखर जर प्रश्न संसदेत मांडले तर खूप बरं होईल. ताईसाहेब, 5 वर्षात तुम्ही एकदा तरी एक प्रश्न तरी मांडला संसदेत, कांद्याविषयी म्हणा किंवा स्थानिक शेतकऱ्याविषयी प्रश्न मांडला असं तुम्ही आम्हाला दाखवा. तुमच्याकडून आम्हाला हे अपेक्षित आहे. उगाच तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कांदे भराल आणि ते कांदे हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल कराल आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न कराल, तर ती सहानुभूती देण्यासाठी शेतकरी किंवा मतदार राजा अजिबात तयार नाही. तुम्ही आम्हाला 5 वर्षात केलेल्या कामाचा हिशोब द्या. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी किती वेळा तुम्ही संसदेत प्रश्न विचारला, किती वेळा तुम्ही हा प्रश्न उठवला, याची तुम्ही आम्हाला उत्तरे द्या. हे उत्तरं आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज तुम्हाला विचारत आहे. तर तुम्ही हे उत्तर आम्हाला द्यावे असे अपेक्षित आहे. तुमच्याकडून कांदे भरणे अपेक्षित नसून तुमच्याकडून कांद्याला भाव कसा टिकून राहील हे अपेक्षित आहे. एवढे बोलून इथेच थांबतो. चूक भूल देणे गेणे माफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.